या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। बुधवारी मध्यरात्री सोलापूर शहर परिसराला ढगफुटी सदृश्य पावसानं झोडपलं। यामुळे सर्वत्र पाणीच पाणी असं चित्र निर्माण झालं। देगाव रोड परिसरातील डीमार्ट मध्ये देखील या पावसाचं पाणी घुसलं होतं। पावसाच्या पाण्यानं डीमार्ट परिसरात डबकं साचलं होतं। दरम्यान या साचलेल्या पाण्याला वाट करून दिल्यानंतर डीमार्ट मधील पाण्याचा निचरा झाला। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला तातडीनं प्रतिसाद देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे। मुसळधार पाऊस, पूरस्थिती, इमारत दुर्घटना, आग, झाडं पडणं, नाले आणि गटारांची तुंबणूक तसंच इतर कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना मदत करण्यासाठी हा कक्ष तत्पर आहे। या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 1916, लँडलाईन नंबर 0217 273 52 93। नागरिकांनी आपत्ती अथवा अडचणीच्या वेळी या क्रमांकांवर संपर्क साधावा असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं। महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षामध्ये 24 तास आपत्कालीन सेवेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा माहितीवर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे। पालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून कोणतीही आपत्तीजन्य घटना घडल्यास विलंब न लावता महापालिकेशी संपर्क साधावा असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं। उत्तर सोलापूर तालुक्यातील सलगर वस्ती परिसरात परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन केल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणी चैतन्य उत्तरेश्वर पाटील राहणार साठे वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसंच उत्तर सोलापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता विजय शिवाजी साठे यांनी गट क्रमांक 31/3 मधील जागेत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशीर मुरुम उत्खनन केला। उत्खननासाठी MH13 AH 0260 या JCBचा वापर करण्यात आला। त्यानंतर हा मुरुम MH13 EK 1737 आणि MH13 EK 1914 या ट्रॅक्टर्सच्या सहाय्यानं गट क्रमांक 434 मध्ये साठवण्यात आला असं तक्रारीत नमूद आहे। बुधवारी मध्यरात्री सोलापूर शहर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं हद्दवाड भागात सर्वत्र हाहाकार उडाला। घरात पाणी आल्यानं अनेक नागरिकांना रात्र जागून काढावी लागली होती। दरम्यान शुक्रवारी सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत पावसामुळे बाधित भागाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती। पाणी साचू नये म्हणून प्रशासनाला सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या। दरम्यान यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील झोपडपट्टी भागात ड्रेनेज आणि पाण्याची प्रामुख्याने समस्या असून यावर तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीनं बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। सोलापूर शहरातल्या खास करून कचऱ्याचा आणि पाण्याचा आणि ड्रेनेजचा तिन्ही विषय शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। आणि शहरातले काही भाग इथं असे आहेत, खास करून स्लम एरिया जो आहे त्यामध्ये पाण्याच्या आणि ड्रेनेजच्या व्यवस्थाचा खूप मोठी अडचण आहे, स्वच्छतेची अडचण आहे। त्या संदर्भात आज शहरातल्या बऱ्याच ठिकाणी आज मी भेट दिली आणि तिथली वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे। आणि ही जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत त्याचा उपाय करणं एवढं सोपं जात नाही, म्हणून आपण ही भूमिका घेतली। मला वाटतं बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, पिण्याच्या पाण्याच्या विषयी प्रॉब्लेम आहेत। सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची अडचण आहे। सोलापूर शहरातील मोदी परिसरात धक्कादायक प्रकार घडला। राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृत साप आढळून आला। धक्कादायक बाब म्हणजे हाच तांदूळ 2 दिवस
शिजवून खाल्ला गेला. घरातील 2 व्यक्तींना उलट्या जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले. या प्रकरणामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. नागरिकांचा आरोप आहे की शासनाकडून मिळणारा तांदूळ आणि गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातून असे प्रकार समोर येत आहेत. प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उघडकीस आणली. पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावलं. परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौकशीचे आदेश दिले. मात्र प्रियदर्शन साठे यांनी इशारा दिला की जर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जिवंत साप सोडेल. रेशनच्या तांदळामध्ये 3 दिवसापूर्वी मी तांदळ रेशन दुकानात आणलेला आहे. 3 दिवसांनी ते रेशनचं तांदूळ खाल्लेलं आहे. ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाचं एक साप मेलेला अवस्थेत सापडलेला आहे आणि आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुलाबी काही लोकांना चालू झालेले आहेत. बरं फक्त या गावातच नाही, या भागातलं पूर्ण जे रेशन धान्य आलेलं आहे त्या पूर्ण तांदूळ माणसाने जर नाही जनावरच खायचं लायकीच नाही. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.